वेल पेड चरण अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. हा होता चरण, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा रमणी कोळीचा फलंदाज. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. आमचे समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक बाबे सज्ज आहेत. Thank you, son. Slowly down. You're watching classic cricket, Jolly Trophy. Look at that beautiful sunset view from SK Entertainment. Cameraman is going to be Ekta Misail Prashant. Open the bowling attack, facing him batsman Vijay. The non-striker is Raju. 5 overs limited match. Prahlad Patil, please cooperate us because Maratha Punjab chasing the target today. Here goes Ekta Misail Prashant. Goes to Vijay, fine delivery. Beats him on his front foot and ball is past the bat. Well collected by wicketkeeper Prahlad Patil. वंडर स्पोर्ट्स संघाचा विजय यांनी सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती. But he is testing with the beauty from Ekta Misail Prashant. This time in the air, but just in front of fielder. I think Mayur is there. Just in front of fielder. Lucky stroke to Vijay, off the mark. Wonder Sport Jabbar Sheikh Fam team 1 for no wicket, losing a toss, batting first here. 5 षटकांचा हा निर्धारित सामना. This time check his stroke, guide does ball back out of the point. Rakib is there, no, Boga is there, and with the stroke batsman through for 1, 2 for no wicket. Slow start from Wonder Sport, but Wonder Sport played every tournament. This time another fine delivery, try to flicks off his hips, drop on his body, and there will be no runs. Prashant reaches bowling mark. Here he go. This time uses feet, chance of stumping, missed by wicketkeeper Prahlad Patil. Batsman use his feet, dancing the track, beats in the air and off the surface. By signal from umpire 3 without loss, Wonder Sport. This is the terrific bowling from Ekta Misail Prashant, but in this season he is also struggling for his form. This time try to reverse sweep. Ball is racing for 4 by signal from umpire. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जितू गवळी यांचं आगमन झालेले. जितू गवळी आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तालुका क्रिकेट मधील एक नामांकित खेळाडू जितू गवळी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा निर्धारित सामना है. 1 ओवर और कुल मिलाकर 7 रन. ये क्या खूबसूरत नज़ारा आप देख रहे हैं सूरज के डूबने का. खेल की शुरुआत रकीब को गेंदबाजी दी गई है. 1 ओवर कुल मिलाकर 7 रन. जब्बार शेख जो टीम के स्पॉन्सर भी हैं और कैप्टन भी हैं, बहुत मशहूर बोटिक है उनका. इस मर्तबा धीमी गेंद, लिविंग एज लगा था मोटा. आतिश पाटिल ने गेंद को डीप कवर में उठाया. यहां पर अब जाना होगा बैट्समैन को. रन आउट. ये देखिए किस तरह से वहां पर आउट हो गए. थिक लिविंग एज लगा था. आतिश पाटिल ने, टीम के कैप्टन, अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो.
यश पाटिल को दिखाया गया। तालुका क्रिकेट का पहला गोल्डन बाउंड्री उन्होंने ही लगाया था और कुल मिलाकर 7 बैट्समैन हैं। यश पाटिल, जीतू गवली वहां पे नजर आ रहे हैं। रकीब लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए। हरेश को अजीब वो गरीब शॉट, लेकिन हरेश ठाकरे ने कीर्तिमान बनाया था जब उन्होंने 6 गेंदों में 6 चौके लगाए थे बाली ट्रॉफी में। और गेंदबाज थे अमान भावे। रकीब हरेश ठाकरे को बहुत अच्छी गेंद लगातार आगे रख रहे हैं और पैरों में कोई भी हलचल यहां पे नहीं है हरीश ठाकरे के। बिल्कुल, अगर रकीब को हम देखें तो सिर्फ नाना कप में जो जॉली स्पोर्ट्स के सामने महंगे साबित हुए थे वहां से उन्होंने बहुत अच्छी वापसी की है। बहुत किफायती गेंदबाजी कर रहे हैं। इस मर्तबा आउट एलबीडब्ल्यू। शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये। ये देखिए काफी नीचे रही थी, बैठ गई थी गेंद। दूसरा विकेट यहां पे गिरता हुआ 8 रन 2 विकेटों के नुकसान पे। 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। रकीब, नए बैट्समैन महेश आए हैं। वंडर स्पोर्ट जब्बार शेख ने अपने बुटीक के नाम पे रखा है, वंडर बुटीक। इस मर्तबा फिर से आसमान में एक और विकेट गिरने की तैयारी में, लेकिन नहीं, कैच छोड़ दिया प्रहलाद पाटिल ने। ये देखिए, ये भी क्रिकेट है। प्रहलाद पाटिल के हाथ से शिकार छूटना मानो उनके लिए दिन अच्छा नहीं। कधी कधी आपण थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो। अति आत्मविश्वास हे सुद्धा कधी कधी धोकादायक ठरू शकतं। और कहाँ खेल रहे थे महेश, शरीर और बल्ले के बीच में इतना फासला था मानो कोई यूनिकॉर्न गुजर जाती। इस मर्तबा फ्लिक कर दिया पैरों के सामने, डीप स्क्वायर लेग पे दीपेश के पास। तेज थ्रो, प्रतीक भुईर थे वहां पर। 1 रन से स्कोर 10 रनों पे पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति, 10 रन 2 विकेटों के नुकसान पे। बहुत ही खूबसूरत शाम, बहुत बड़े तालाब का किनारा मानो समंदर की मानी नजर आ रहा है। और अब परछाइयां बढ़ रही है, साए गहरा रहे हैं और गेंदबाजी के लिए बुलाया गया है राजू बोका को। इनके बारे में तो मैं कह रहा हूं, कल हैट्रिक किया था उन्होंने अमित कुमार के सामने मापोली कप में, लेकिन मैच नहीं जीत पाए। लेकिन राजू बोगा की जो गेंदबाजी है वाकई में वो पहल ही है। मैं अक्सर कहता हूं कि इब्ने सफी के नॉवेल में आगे क्या होगा किसी को नहीं पता। आगे कौन सी गेंद करेंगे बोगा वही जानते। लेकिन तालुका क्रिकेट के ऐसे गेंदबाज हैं राजू बोगा, यूसुफ, मनोज भुईर, अगर आप इनको नींद में से उठा के भी गेंद हाथ में थमा दे तो भी गेंदबाजी करे। 1 ओवर इस सीजन में उन्होंने भी महंगा किया है। बोगा, बहुत खूबसूरत गेंद, अपील और आउट। बैट्समैन कुछ कर भी नहीं पाए थे कि गेंद ने बल्ले का किनारा लिया। ये देखिए, बैट्समैन को कहा हिलना मत। क्या खूबसूरत गेंद। आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू पडल्यानंतर स्विंग झालेला आहे।
अनपेक्षित बाउन्स झाले आणि बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक प्रल्हाद करतोय. अरे भाई, प्रहलाद पाटिल भी ढलती उम्र के साथ काफी जवान होते जा रहे हैं. क्या गजब की कीपिंग की है उन्होंने. 1999 में आगरी 11 के कैप्टन थे वो. पण अजूनही मी म्हणेन की तालुका क्रिकेटमध्ये नंबर 1 विकेट कीपर. ये रहता है आपकी प्रैक्टिस का नतीजा. ये रहता है क्रिकेट के तहत आपका प्रेम कुछ पाने का. प्रहलाद पाटिल को अगर कोई भी तालुका की टीम सिर्फ उनके विकेट कीपिंग के बलबूते पर ऊपर रख सकती. आता मात्र दिलीप पाटील होते आणि एकाच 2 षटकांची हॅट्रिक पूर्ण केल्या होत्या. ये देखिए, आगे बढ़ के खेला था, मोटा सिरा लगा, गली पे उठाया गेंद को. दिलीप पाटिल को पता है कि बोगा के सामने कब आक्रमण करना है. एक दिलीप रन पाटील यांनी पहिल्या सामन्यामध्ये 46 धावांची विस्फोटक खेळी केली होती. तब्बल 7 षटकार मारले होते. अभी तक दिलीप पाटिल ने सबसे ज्यादा सिक्सर लगाए, लेकिन ये उनकी परीक्षा है. मैच बड़ा है, बड़े मैच के बैट्समैन बने. जब्बार शेख ने अच्छा ओपिनियन दिया था और बहुत बड़े बड़े अपसेट हुए हैं इस सीजन में. कई उलटफेर हुए हैं. हम कह नहीं सकते कि कौन बाजी मारेगा. और बड़ी टीमों को तो मानो बालाजी कप में एक ही दिन में 5 टीमें बाहर गई थी. राजू बोका मैच के लिए गेंद के आने का इंतजार किया. शॉर्टम पुल, 1 रन. देखना है अंपायर्स क्या बता रहे हैं वहां पर. 1 रन से स्कोर. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन जे आहे, 3 क्षेत्ररक्षक जे आहेत, अंपायर के दाईं ओर 3 खिलाड़ी थे. ये कब बंद हुआ था? 1932 में, जब बॉडी लाइन गेंदबाजी हुई थी और ज्यादातर इंग्लैंड के खिलाड़ी जख्मी होकर अपना विकेट फेंके थे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. मराठा पंजाब हे त्यानंतर आपणास फलंदाजी करायची आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण फ्लड लाईटचे टॉवर जरी दिसलेले असले तरी मात्र फ्लड लाईट आज मात्र चालू होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. बोगा. इस मर्तबा दिलीप पाटिल बैकलीफ को ऊंचा नहीं कर पाए. बंद बल्ले के मुंह से टर्न कर दिया उन साइड में. 1 रन. रन बनाना बहुत कठिन हो रहा है और स्कोर 14 पे पहुंचा है. के फिर से हमारे साथ जुड़े. राजू बोका लेफ्ट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं. सामना करेंगे महेश. बहुत तेज निकल गई गेंद. उनका जो पिचिंग है वो लाजवाब है. धोबी तालाब में उन्होंने फुलर लेन की गेंदें की थी, क्योंकि उनको पता था कि ये गेंदें खोद के निकालना बहुत मुश्किल है. इस गेंद में यहाँ पर इस पिच में रफ्तार ज्यादा है, उसका अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. लेंथ गेंदें कर रहे हैं. बोगा फिर से अच्छी गेंद. समझ ही नहीं पा रहे बैट्समैन के कब गेंदें आ रही है और कब जा रही है. बाई का इशारा. स्कोर 15 रन हुआ है 3 विकेटों के नुकसान पर. और जीत का जो सूत्र है, की ऑफ सक्सेस, यशपाल माली जब भी खेलते हैं मराठा पंजाब ज्यादा मैच जीत जाती है. ये जीत का सूत्र है, की ऑफ सक्सेस मराठा पंजाब के लिए. इस मर्तबा ये देखिए बैकलीफ को ऊंचा नहीं कर रहे हैं बोगा के सामने. 1 रन बनाया बैट्समैन ने. 3 ओवर समाप्त, 16 रन 3 विकेटों के नुकसान पे. 2 ओवर बचे और शाम को रंगीन बनाने के लिए माइक्रोफोन पर आ रहे हैं डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीक भावे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, या सर्वांचं आमचे सन्माननीय नरेशजी म्हात्रे, रवींद्रजी म्हात्रे, महेंद्रजी पाटील
ये ते जो कमलाकरजी पाटील यांच्या वतीने तर हे जॉली स्पोर्ट कामतगडच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ये जो ग्राफिक बता रहे हैं इसके एंटरटेनमेंट ये आसान नहीं रहता है. बिल्कुल अंतरराष्ट्रीय क्लास का ग्राफिक बताया जा रहा है. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. 2 षटकामध्ये याचप्रमाणे जर धावसंख्या राहिली तर मात्र एक लो स्कोरिंग सामना बघायला मिळेल. हरी येतोय, त्याला कुठल्या प्रकारची घाई नाहीये. याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा दिलीप पाटील पूर्ण करतोय. धावसंख्या होते 18. कालचा शेवटचा सामना जो झाला होता नवाब स्पोर्ट्स विरुद्ध जयदुर्गा बी, लो स्कोरिंग सामना झाला होता आणि एक रंगतदार सामना झाला होता आणि शेवटच्या चेंडूवर नवाब स्पोर्ट्स संघाने जयदुर्गा बी संघाला परास्त केलं होतं, पराभूत केलं होतं. हरी यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुल लेन चेंडू होता, सरळ निघून जात येतो यष्टीरक्षक प्रल्हाद याच्या हातात आणि तितक्यात तत्परतेने प्रल्हाद परत करतोय गोलंदाज हरियास. धावसंख्या स्थिर आहे 18. 3 फलंदाज बाद झाले, 3 बाद 18. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण स्वैर चेंडू आहे. शशिकांत साठम यांचा इशारा येतोय वाईट बॉल. वॉंग करतायत ते गोलंदाजाला, ते पंचांच्या समोर येते, वॉर्निंग केलेली आहे. अगदी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा वॉर्निंग दिले शशिकांत साठम यांनी. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 19. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू वाईटच्या रूपाने. धावसंख्या होते 20. हरी यानंतर पुन्हा स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय. धावा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीत, मात्र अवांतरच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या होते 21. हरी याला मात्र भिरकावून दिलेला आहे. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. भिवंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते. पावर बैक स्ट्रोक दिलीप पाटिल के बल्ले से, बहुत ही पावरफुल स्ट्रोक, पूरी ताकत को झोंक दिया. ओवर पिच गेंद थी, लॉफ्ट कर दिया गेंद को वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. जितू गवळी यांनी झेल घेतलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. याला मात्र शॉर्ट थर्मॅन चेंडू दे, पुन्हा एकदा स्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू, दिशाहीन. एक भरकटलेली गोलंदाजी षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर के माहिती बोलतात किती चेंडू वाईट झाले आहेत. बिल्कुल जीतू गवली ने कैच पकड़ा है, उनका शो भी आप देखने जा रहे हैं, लगभग कंफर्म हो जाएगा. स्वयंभो कप 28 धावा झालेल्या आहेत. लेकिन वो 200 रुपए का इनाम उनको कहाँ देंगे, वो तो हमको 2 लाख देंगे. हरी पुन्हा एकदा षटकार, व्हॉट अ शॉट. पूल केलेला आहे चेंडू आणि मैदानाच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. माझी वराल देवी आई इथे कामत घर गावाला. इसका मतलब है कि दिलीप पाटिल कितने फॉर्म में रहे जॉली कप में. ये अच्छी सोच है. बोगा को डिफेंड किया और हरी पे आक्रमण किया. ये देखिए बहुत खूबसूरत शॉट, पिछले पांव पे गए, ताकत को ट्रांसफर किया और पुल किया गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. अच्छी बल्लेबाजी दिलीप पाटिल की. दिलीप पाटीलच्या बॅट मध्ये निघाला हा दुसरा षटकार. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 34. असं वाटत होते की लो स्कोरिंग सामना होईल, मात्र दिलीप पाटील यांनी आक्रमण केलेलं आहे. आमचे युवा खेळाडू मयूर पाटील त्या ठिकाणी जात आहेत. आणि मला असं वाटतं की रिलायन्स कप 1987 मध्ये सुद्धा सचिन तेंडुलकर यांनी बॉल बॉयची भूमिका अदा केली होती. वानखेडे स्टेडियम मध्ये सेमीफायनलचा सामना झाला होता
भारत विरुद्ध इंग्लंड, त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांनी बॉल बॉयची भूमिका अदा केली होती. त्यानंतर 1988 89 मध्ये पदार्पण केलं आणि मागे वळून बघितलं नव्हतं. हरी यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, अतिशय वेगात टाकला चेंडू होता. मला आठवतंय रिलायन्स कप 1987 मध्ये सचिन तेंडुलकर बॉल बॉय. 1988 मध्ये सचिन तेंडुलकरला मी औरंगाबाद युनिव्हर्सिटी मैदानावर मुंबई संघाकडून खेळताना जवळून बघितलं होतं. महाराष्ट्र विरुद्ध मुंबई हा सामना झाला होता. हरी यावेळेला मात्र जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निजावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. चार षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या 34. आता मात्र एक 8.50 हा सामना 5 षटकांचा आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय राजू बोगा. हे आपण पाहू शकता, पक्षी या ठिकाणी स्वच्छंद विहार करताना विहंगम दृश्य. बिल्कुल किसी ने सच कहा है कि इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा. यावर मात्र डिफेन्सिव्हरित्या केलेला सॉफ्ट हँड ड्राईव्ह, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होणार आहेत. 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 36. धावसंख्या झालेली 36. 5वं षटक, अंतिम षटक आहे, कारण 5 षटकांचा निर्धारित सामना आहे. राजू बोगा याला मात्र चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. हरी याने प्रयत्न केला होता, मात्र तोपर्यंत मात्र 2 धावा महेश पूर्ण करतोय. धावसंख्या होती 38. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. आमचे एक्सपर्ट स्कोरर के करण काटेकर माहिती पुरवत आहेत. 1-2 मोठे फटके जर लागले तर 50 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र एक रंगतदार सामना बघायला मिळू शकतो. राजू बोगा याला मात्र डिफेन्समध्ये खेळ, धावबाची शक्यता आहे, मात्र नेम साधला जात नाहीये. फक्त एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण दिलीप पाटिल याच्याकडे स्ट्राइक ठेवलेली आहे. अच्छा तुरु तो हम इसलिए नहीं कहेंगे कि राजू बोगा ने बहुत ताकत से निशाना लिया था. धावसंख्या झालेली 39. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दिलीप पाटील आता आतापर्यंत 2 षटकार मारले. त्यांनी प्रयत्न असणार आहे 3 षटकामध्ये एक मोठा फटका खेळण्याचा. 17 धावांवर खेळतोय दिलीप पाटील. याला मात्र थोडासा शॉर्ट चेंडू मात्र खाली राहतोय, अनपेक्षित खाली राहतोय. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. अतिशय वेगात टाकला होता चेंडू. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि पाहूया धावसंख्या 39. याला मात्र अपील केलं जात आहे. पायचीच जोरदार अपील केलं जाते. शॉर्ट फाईन एकला चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकतोय. बिल्कुल वापस कर दिया वहां पे. सही निर्णय अंपायर का. 7 नहीं दौड़े थे. 7 दौड़ना जरूरी रहता है. गेंद थर्ड मैन के हाथ में, ना कि विकेट कीपर के. यही एक कारण है. देखना अंपायर क्रिकेट को बहुत जानते हैं, दिलीप पाटिल भी, क्योंकि गेंद शॉर्ट फाइन लेग फील्डर के हाथ में थी और आउटफील्ड में अगर गेंद रहती है तो फिर ये स्कोर इस वक्त पंचांनी नमूद करायचे किती धावा झालेल्या आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झाली 41. बोगा का क्लास जो है वो कितना अच्छा है. अंपायरों ने आपस में सलाह मशवरा किया है कि गेंद शॉर्ट फाइन लेग फील्डर के हाथ में थी, ना कि विकेट कीपर. बहरहाल कॉपरेट करते भी दोनों टीमें. थैंक्स. राजू बोगा
याला मात्र पाहू शकता आपण चेंडू बराच वेळ हवेत आहे आणि तिसऱ्या प्रयत्नात हरी झेल घेतोय. झेल घेणं महत्वाचं असतं. तिसऱ्या प्रयत्नात घेतला जातोय. शेवटच्या चेंडूवर दिलीप पाटील बाद होतोय. तुरंत ही फील्ड आ जाना है. जब्बार शेख आपसे रिक्वेस्ट है और मराठा पंजाब आपको तुरंत ही अपने ओपनर्स भेजना है. जो लक्ष्य है वह है 42 रनों का और जो आस्किंग रन रेट है वह 8.4 का. सन्नी नाईक वलपाडाचे प्रसिद्ध उद्योगपती यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले. मी जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वंडर स्पोर्ट संघाने आपलं क्षेत्ररक्षण कारण फ्लड लाईटची व्यवस्था उद्या होणार आहे. आपला स्टॉवर जरी दिसत असले तरी ही उद्या या स्पर्धेला प्रकाश झोतामध्ये प्रारंभ होणार आहे. ऐतिहासिक स्पर्धा असणार आहे. प्रथमच स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडा नगरीमध्ये प्रकाश झोतातील स्पर्धा फ्लड लाईट दुधिया रोशनी आणि हे मैदान क्रीडांगण दुधी प्रकाशात न्हावून निघणार आहे आणि संध्याकाळचं दृश्य फार विहंगम दृश्य असणार आहे. मराठा पंजाब आपको अपने ओपनर्स भेजना है प्लीज. 3 कप के साथ 3 नंबर पर रैंक करती हुई ये दिखाया जा रहा है. दिलीप पाटिल ने अच्छी बल्लेबाजी की. चौथा विकेट आखिरी गेंद पर गिरा. ये बहुत खूबसूरत ये देखिए ग्राफिक. पहले ओवर में 7 आए, दूसरे में बहुत कम रन आए. अच्छा ओवर था. तीसरे में 6 आए लेकिन हरी का टावर नजर आता हुआ जहां पर 18 रन आए और आखिरी ओवर भोगा का किफायती रहा जहां पे 7 रन है. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय वंडर स्पोर्ट या संघाने. 40 प्लस का क्रिकेट सुबह में शुरू हो जाएगा लेकिन रेगुलर क्रिकेट में हम आपको 12 बजे मिलेंगे जहां पर विकी स्पोर्ट कुकसे और जय बजरंग कांबे, नाना स्पोर्ट सतीश चौधरी फैम टीम और मैगी स्पोर्ट, जानवी स्पोर्ट और सोना देवी टेमगर, डॉली और जॉली, डॉली स्पोर्ट और जॉली स्पोर्ट होस्ट. उसके बाद अंजुमन स्पोर्ट और पाइनियर, जॉली युवा और बालाजी स्पोर्ट, वीरेन स्पोर्ट और जॉय कुमार और देर रात मराठा बी पंजाब का तड़का बी इंडियन के साथ. सुरुवात करायची आहे सामन्याला कारण की खूपच वेल झालेला आहे. लक्षात घ्यायचंय 6:30 वाजलेले आहेत कंप्लीट. लक्षात घ्यायचंय पहिला चेंडू गोलंदाज अक्षय येतोय. लेफ्ट आर्म गोलंदाजी पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर एक सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. बहुत बढ़िया शुरुआत. नीची गेंद रही थी, बैक फुट पे चले गए थे, पंच किया था. चांगली सुरुवात सर पाहायला मिळतोय आपल्याला. और कल जब दिन और रात की रोशनी में मुकाबले रहेंगे तो ऐसा लगता है कि गेंदें काफी नीची रहेंगी. जिस तरह देर शाम गेंदें बैठ रही है. अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जातोय. आता मत मारण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केलं जातं आणि फलंदाज बाद होतोय. प्लम एलबी पकडले जातोय फलंदाजाला. बड़ा झटका यहाँ पे लगता हुआ प्लम एलबीडब्ल्यू. कोई भी संदेह नहीं. ये देखिए मिडल स्टंप पे गेंद टकरी थी और बिल्कुल नीचे रही थी और बड़ा विकेट गिरता हुआ. प्रतीक भुईर आउट होके जा रहे हैं. नए बैट्समैन आतिश पाटिल
टीम के कैप्टन बल्लेबाजी को आ रहे। वंडर स्पोर्ट जब्बार शेख प्लीज, कोई मिडल कॉन्फ्रेंस नहीं होंगी, हमें कॉपरेट करे। एक लक्ष्य- अच्छे कैप्टन है जब्बार शेख, अच्छे स्पोर्टमॅन स्पिरिट कैप्टन है। हे देखील लक्षात ठेवायचं आहे की एकत्र जमायचं नाहीये, जे डिसिजन घेतील आयोजक निश्चितच आपल्याला ते मानवावं लागेल, कारण की वेळ जो आहे आपल्याकडे कमी आहे। आपण पाहताय तर 5 षटकाचा सामना होता, 42 धावांचं आव्हान ठेवलेलं आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयाची। नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय आतिश पाटील, टीम कर्णधार पाहतोय आपण गोलंदाज अक्षय। षटकातील पुढचा चेंडू सामना करतो फलंदाज आतिश। क्षेत्ररक्षण थर्ड मॅन शॉट फाईन लेग, एक मिड विकेट स्केअर लेग क्षेत्रामध्ये गोलंदाज अक्षय। आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला। बहुत खूबसूरत शुरुआत यहाँ पर अक्षय की, और लगता है वंडर स्पोर्ट भी सूरज डूबाए कुछ वंडर करने जा रही है। कि देखिए हमारे बाई और कामत घर में जो स्ट्रीट लाइट है बाई और वो अब जल चुकी है। सूरज डूबा लेकिन टेलीकास्ट कितना साफ सुथरा है। अगदी बरोबर सिद्दीक भाबे सर। गोलंदाज अक्षय, षटकातील पुढचा चेंडू आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, ऑफ स्टंप सोडतोय चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय। एक्स्ट्राची मदत मराठा पंजाब ए संघाला, धाव संख्या होते ती 3, 1-3। बिल्कुल, मापोली कप में 2 मुकाबले इसी वक्त सुपर ओवर में चले गए और दोनों को बाद में खिलाना पड़ा। एक तो बी इंडियन का मुकाबला पाइनियर से और एक बीसीसी का मुकाबला जय दुर्गा सुरई से। गोलंदाज अक्षय, आता मात्र पुलर लाईनचा चेंडू, जसं चेंडू तसं उत्तर, चेंडू खूपच लांब जातोय। आतिश पाटिल को ये गेंद आप नहीं दे सकते, बहुत स्ट्रॉन्ग जोन है उनका बैकवर्ड स्क्वायर लेग और खासतौर से स्क्वायर लेग। ये देखिए लूज गेंद थी, अंदर आए गेंद के लाइन के, ये सही टेक्निक रहती है शॉट को खेलने की, और घुमा के रख दिया 6 रनों के लिए। होऊ शकतं आपण भरपूर लांब चेंडू गेलेला, मेगा 6। धाव संख्या ऑफिशियल स्कोर सांगत आहे करण काटेकर, 9 धाव संख्या होते। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। गोलंदाज अक्षय, पहिल्या 4 चेंडू एक चांगली गोलंदाजी होती, मात्र 5व्या चेंडूला सीमेच्या बाहेर फेकून दिला होता। पाहूया काही चेंडू शेष आहेत षटकातील। अक्षय लेफ्ट आर्म राऊंड विकेट जातोय। आता मात्र जोरदार फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र हरेश एक चूक करताना चेंडू सीमेच्या बाहेर जाते, 4 धावांसाठी मिड विकेटच्या बाहेर। ये महंगा पड़ सकता है, जिस तरह हरीश ठाकरे ने उस कैच को लेने की कोशिश की, शॉट को पूरी तरह से टाइम नहीं किया था आतिश पाटिल ने, ये महंगा पड़ सकता है वंडर स्पोर्ट्स को। ये देखिए ड्राइविंग लेन से पहले ही गेंद को खेल दिया था और गेंद काफी देर तक हवा में रही थी, मिस जज किया, मौका भी दिया और चौका भी दिया। या प्रकारच्या कॅचेस आपल्याला सुनील याच्याकडून खूप पाहायला मिळतात ट्रिपल एस नेटवर्क संघाचा। मात्र गोलंदाज अक्षय आता मात्र धाव संख्या खर्च करतोय। षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका आणि गोलंदाज हक्का बक्का। आता मात्र आपण बोलूया, पण या 6 धावांनी संघाची धाव संख्या होते ती। आतिश पाटिल बहुत कम क्रिकेट खेला है मराठा पंजाब के लिए, और जब भी खेला है लाजवाब खेला है। 5 सिक्सर उन्होंने मापोली में भी लगाए थे। ये देखिए क्या शॉट खेला है वहां पे आतिश पाटिल ने, गेंद पे मोहर लग चुकी थी 6 रनों की। 6 धावांनी संघाची धाव संख्या 19 होते। षटक समाप्त होते आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय वंडर स्पोर्ट या संघाने। आम्हाला तरी वाटतं सीमेच्या बाहेर ज्या प्रेक्षकाने कॅच पकडलेले त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय, आपल्याला पारितोषिक भेटेल, प्लीज आपण यायचंय लवकर। बिल्कुल उस बच्चे को आना है जिसने कैच पकड़ा है। कम से कम कल आपके घर में कहेंगे कि घर में क्यों बैठे हो, जॉली कप में जाओ। गोलंदाज
झाकीर मिर्झा वैयक्तिक पहिला आणि संघाडे दुसरे षटक घेऊन येत आहे. सामना करते फलंदाज यशपाल माली. आता मात्र एका हलक्या हाताने फक्त सन्मान दिला चेंडूला, कारण की चेंडू जवळजवळ ऑफ स्टंपवर चेंडू होता. कव्हर क्षेत्रावर जाते, खातं खोललं जाते. यशपाल मालीचं धाव संख्या 20 होते. बिल्कुल अर्धशतक जमाया था यशपाल माली ने मदन बुआ नाइक चषक में महिंद्रा के सामने, लेकिन सोच देखिए उनकी. आतिश अच्छा खेल रहे, स्ट्राइक उन्होंने आतिश को दिया, हवा भी आतिश के लिए चल रही है. अगदी बरोबर संदीप भाबे सर. पुन्हा एकदा झाकीर गोलंदाज संदीप पाटील गॅलरी एंड कडून सामना करतोय. डेंजरस फलंदाज आतिश पाटील. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि प्लम एलबी फलंदाज बाद होतोय. आतिश पाटील विकेट नंबर 2 चं पतंग होतंय. देखना चाहेंगे हम रिप्ले में, शशि साटम ने वहां पर एलबीडब्ल्यू थोड़ा सा निर्णय से खुश नहीं है. बिल्कुल गेंद उनके हाथों से टकराई थी, लेकिन अंपायर की उंगली को देखते हुए आतिश पाटिल ने जो परिचय दिया है, क्योंकि गेंद पैरों से नहीं टकराई थी, रिप्ले में साफ नजर आ रहा है. ये भले से डिसीजन उनके खिलाफ जाता हुआ, लेकिन उन्होंने स्वीकार किया एक अच्छे कप्तान की तरह. त्यालाच म्हणतात स्पोर्टमॅनची ओळख. ये देखिए राजू बोगा, एकता मिसाइल, प्रशांत और प्रहलाद पाटिल ठंडी हवा के झोंकों का मजा लेते हुए प्लेस पवेलियन में. धाव संख्या 20 वर स्थिर होते. नवीन फलंदाज हरी जोशी येते खेळपट्टीवर. गोलंदाज जाकीर लेफ्ट आर्म राऊंड विकेट जातोय. आता मात्र सुंदर असा फटका बॅट मध्ये इतके चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जाते. चेंडू डीप वरून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण केली जात आहेत. वैसे भी मराठा पंजाब टीम को हम देखते हैं तो एक कंप्लीट टीम है. अगदी बरोबर. माना कि वो 3 नंबर पे रैंक कर रही है, लेकिन परफॉर्मेंस हर जगह अच्छा है. इस सीजन में हम कुछ नहीं कह सकते कौन किसको पटक जाए. क्वार्टर फाइनल नहीं, प्री क्वार्टर जब मुकाबले होते हैं तो आकलन लगाना मुश्किल होता है कि बाजी कौन मारेगा. अगदी बरोबर सर. मधुबन नाईक चषक मध्ये देखील त्याच प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळाला आपल्याला. मात्र जॉली मध्ये देखील सर्व संघ मोठ्या संघांना चॅलेंजिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. लेकिन बाजी तो आज मार दी है जॉली वालों ने. कल उनको डॉली से टकराना है. गोलंदाज आता मात्र स्विप केलेल्या चेंडूला पॅनल स्विप करण्याचा प्रयत्न जातोय. चेंडू आता मात्र पायले क्षेत्रामध्ये जातोय. एकच धावावर प्रयत्न केला जात आहे. धाव संख्या होते गुणलेखक सांगत आहेत 23 होत आहे. 42 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 23 धावांचा आतापर्यंत लक्ष झालेला आहे. नहीं, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी गलतियां होती अंपायर से, और वाकई में आतिश पाटिल जो बहुत अच्छा खेल रहे थे, आज उनको लगा था कि मैच जल्दी समाप्त करेंगे. कैप्टन नॉक. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. ये बोल्ड होते. हालांकि वो बोल्ड हुए उनको पता था, लेकिन कभी भी मैंने देखा यशपाल मानी निर्णय अंपायर का नहीं देखते. कॉट बिहाइंड में तो कभी भी नहीं देखते. जीतू गवली नहीं देखते. अराउंड द लेग्स बॉल बेस को ट्रिप करती हुई नए बैट्समैन दीपेश माली और संदेश. ये जो दीपेश है ना, ये जब भी आते हैं तो बस गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. 200 रुपए उस कैच लेने पे हम देने जा रहे हैं भावेश गुलवी को. आशीष काटेकर ने ये इनाम रखा है. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन फलंदाज इन फॉर्म फलंदाज टायगर ऑफ मराठा पंजाब दीपेश माली. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जात आहे. या षटकामध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बिल्कुल 2 ओवर 23 रन और 3 ओवर में अब जीते इन भिवंडी क्रिकेट दीपेश माली ने लगाया है बालाजी कप में. महेश गोलंदाज येतोय. महेश गोलंदाज येतोय तिसऱ्या षटकासाठी. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. जवळजवळ विजय
मराठा पंजाब या संघाकडे, कारण की विकेटांचा विचार केला तर शेवटच्या 8 ते 9 फलंदाज असे आहेत की कधीही येऊन छक्का मारू शकतात. महेश सामना करतो फलंदाज हरी. आता फक्त कट केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक थर्डमॅन मध्ये मिस्टेक करतोय. गचार क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि 2 धावा पूर्ण केल्या. त्यात थ्रो देखील ओव्हरथ्रो केला जात आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातो दीपेश माली याच्याकडून, मात्र 2च धावांवर समाधान आहे. धाव संख्या होती ती 25. अच्छा शॉट तो नहीं कहेंगे हम, वहाँ जगह दी थी, स्क्वायर कट करना चाहते थे, जाकिर मिर्जा से मिसफील्ड हुआ था और कुल स्कोर अब 25 पे पहुंचा. सिद्दीक सर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6:45 वाजलेले आहेत. तर पहिल्यांदा भिवंडीमध्ये सिद्दीक भावे सर 6:45 वाजलेले और आहेत. ये देखिए हमारे मैदान की जो स्ट्रीट लाइट थी हमारे दाईं ओर वो जल गई है. कामतगढ़ की पूरी स्ट्रीट लाइट जल चुकी. गोलंदाज आता मात्र रिव्हर्स शॉट आणि चेंडू 6 धावांसाठी सीमेच्या बाहेर जातोय. ये हारी है, उनको पता है कि हारी जल्दी करना होगी, रोशनी कम हो रही है और उन्होंने वही किया. बहुत बढ़िया रिवर्स स्ट्रोक. सिद्दीक भावे सर हरी देखील क्षेत्ररक्षण लावायचं वंडर स्पोर्ट या संघाने. ऑफिशियल कॉल आहे आपल्याला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण स्टिक वॉर्निंग आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारण की वेल जो आहे जवळजवळ संपलेला आहे. धाव संख्या होते ते आमचे ऑफिशियल कोच सांगत आहेत 31 धावा झालेल्या आहेत. 42 धावाचा पाठलाग करताना अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. अगर इनके बल्ले पे गेंद आई तो फिर 2 ही गेंदे. महेश आता मात्र जोरदार फटका आणि चेंडू पाहूया हवेमध्ये आहे आणि दीपेश माली फलंदाज बाद होते. एकत्र जमायचं नाहीये, क्षेत्ररक्षण लावायचं आपण वंडर स्पोर्ट संघाने. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाज त्वरित पाठवून द्यायचंय मराठा पंजाब या संघाने. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये हेलिकॉप्टर आपलं पाहायला मिळतं, ड्राईव्ह केला होता फलंदाज दीपेश माली याने. मात्र क्षेत्ररक्षक वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप वरून चांगला कॅच पकडला होता. उनकी कलाइयों में इतनी ताकत है कि स्लिप पंच किया था, गेंद बाउंड्री पे गई थी. नवीन फलंदाज सुनील घरत. सुनील नवीन फलंदाज खेळपट्टी होते. सुनील घरत, हरी जोशी, महेश. आता मात्र जोरदार असा कटके चेंडूला चेंडू जातोय, पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. एकदा पूर्ण केलं तर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय हरी, मात्र मना करतोय. एकच धाव पूर्ण होते. धाव संख्या होते ती 33. विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता असेल. षटक समाप्त झाला आणि एकत्र जमा व्हायचे नाही वंडर स्पोर्ट या संघाने, कारण की असं आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, कारण की वेल जो आहे जवळजवळ समाप्त झालेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा कट करते चेंडूला, पॉइंट क्षेत्रामध्ये ते चेंडू गचार क्षेत्राच्या दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. एकच धाव समाधानात आहे. धाव संख्या होते ती 34. विजयासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये. चल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं वंडर स्पोर्ट संघाने. आपण पाहू शकता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या ज्या लाइट्स आपण पाहताय त्या, लेकिन उससे बहुत फर्क पड़ रहा है. अभी भी उतनी कम लाइट भी मैदान में नजर आ रही है उस लाइट की. और जो ऑन साइड का व्यू है हमारे कमेंट्री बॉक्स के दाईं ओर, यहाँ पर एसके एंटरटेनमेंट की सराहना करनी होगी. कोई कह नहीं सकता है कि कम रोशनी में मुकाबला खेला जा रहा है. गोलंदाज जाकीरच्या हातामध्ये चेंडू दिला जात आहे. सुनील घरत खेळण्यासाठी सज्ज होत आहे. लिफ्टॉम आता मात्र फुलर लाईनचा चेंडू आणि चेंडू सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गजब का शॉट, जैसी गेंद वैसा समाचार, और कितनी आसानी से गेंद को बेच दिया उन्होंने 6 रनों के लिए. पावर बैक ड्राइव, जाकिर की फुल टॉस गेंद. ये देखिए बहुत गजब का स्ट्रोक, टाइमिंग लाजवाब, अफलातून शॉट.
पुन्हा एकदा गोलंदाज 2 धावांची आवश्यकता असेल आणि मात्र विजयी फटका सुनील घरत याच्या बॅट मध्ये निघतोय आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय मराठा पंजाब. Congratulations, Maratha Punjab, Yogesh Bhair and Captain Atish Patil and Maratha Punjab. Hard luck. Jabbar Sheikh, hard luck. Wonder Sport मैन ऑफ द मैच खिला रही हैं आतिश पाटिल, टीम के कैप्टन. आपको तुरंत हमारे VIP डाइस पे आना है. आतिश पाटिल इज द मॅन ऑफ द मॅच. पार्किंग झोन मध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या तिथून लगेचच आठवायच्यात, कारण की जनरेटरची व्यवस्था म्हणजे जनरेटर आलेले आहेत, लावून घ्यायचे आहेत. आतमध्ये लाइटिंगची टेस्टिंग होणार आहे, लक्षात घ्यायचे. गाड्या पार्किंग झोन मधून काढायच्या आहेत आपण. मॅन ऑफ द मॅच आतिश पाटिल. आतिश पाटिल आपको आगे आना है. वेल प्लेड. और प्राइज डिस्ट्रीब्यूशन आप करने जा रहे हैं संदेश पाटिल. दोस्तों मैं आपसे लेता हूं विदा. इंशाल्लाह कल होंगी आपसे मुलाकात. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. जॉली स्पोर्ट, त्याचबरोबर 40+ रेगुटल, त्याचबरोबर न्यू 40+ जे सर्व सदस्य आहेत जॉली स्पोर्ट आयोजकाचे, सर्वांनी एकत्र व्हायचं आहे आणि लगेचच इथे जमायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आतिश पाटील आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे आतिश पाटील. उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. 42 धावांचा पाठलाग करताना ज्या प्रकारची सुरुवात करून दिली होती आतिश पाटील याने, स्वतः कर्णधार आहे संघाचा. आणि मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर आपण लगेच यायचं आहे. मान्यवर आमचे अजूनही मान्यवरांची देखील सराहना करावी लागेल, कारण की पहिल्या दिवसापासून व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत आणि प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या क्षणी बिग मॅच चालू असताना देखील आपल्याला प्रेक्षक देखील पाहायला मिळेल. सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. न्यू 40+ आणि 40+ आणि जॉली स्पोर्ट संघाचे सर्व सदस्यांनी जमा व्हायचे. शरद म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आतिशाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. सर्वप्रथम आपण पाहतोय आतिश पाटील याला मॅन ऑफ द मॅच देत आहेत. त्याचबरोबर सनी नाईक यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. कमलाकर पाटील विद्यमान नगरसेवक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. त्याचबरोबर महेंद्र पाटील उपस्थित आहेत व्यासपीठावर, त्यांच्या शुभ हस्ते देखील गिफ्ट दिला जातोय आतिश पाटील याला. आता मात्र निश्चितच आतिश पाटील मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकता त्याला. तर सर्व जॉली स्पोर्टचे जेवढे सदस्य आहेत, त्याचबरोबर 40+ न्यू 40+ सर्वांनी एकत्र जमा व्हायचं आहे आणि पार्किंग झोन मधून गाड्या पार्क केलेल्या त्या काढायच्या.